महासागर न्यूज। किल्ले रायगडावरती एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला आहे। लेखक गौतम कोतवाल यांनी तब्बल 50 पुस्तके आणि 1500 उद्योजकांच्या यशोगाथा घेऊन त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण केल्या आहेत। या पुस्तकाच्या माध्यमातून युवकांना उद्योग क्रांतीची प्रेरणा देण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश देण्यात आला आहे। विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांच्या कथा तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितलं। किल्ले रायगड या पवित्र भूमीतून युवकांनी मोठे स्वप्न पाहावेत आणि स्वतःचा मार्ग निर्माण करावा, असा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। आपण पाहूयात लेखक गौतम कोतवाल यांची प्रतिक्रिया। निलेश लोखंडे, महासागर न्यूज। खरं तर मी ग्रामीण भागातील आणि एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी किंवा व्यक्ती आहे आणि ज्यावेळेस मला करिअर चॉईस करायचं होतं, मग नोकरी असेल किंवा शिक्षणाची साईड असेल, ती सिलेक्ट करताना मला प्रचंड त्रास झाला आणि हा त्रास वेगवेगळ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या किंवा गरिबांच्या मुलांना होऊ नये, तर आपण अशा पद्धतीचा जो काही डाटा आहे की ज्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा नोकरीचं म्हणजे प्रशासकीय सेवेचं असतील किंवा उद्योगाच्या यशोगाथा असतील, या सगळ्या एकत्र करून जर आपण नवीन पिढीला देऊ शकलो, तर मला असं वाटतं त्यांच्यापुढे उद्योग निवडताना किंवा शैक्षणिक संधी निवडताना कुठल्याही समस्या येणार नाही। यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मी 1,500 उद्योजकांच्या यशोगाथा या 50 पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणि तरुणांपुढे ठेवलेल्या आहे आणि त्यातूनच माझा उद्देश असा आहे की या यशोगाथा लोकांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी वाचाव्यात आणि त्यातून त्यांचं करिअर असेल, नोकरीच्या संधी असतील किंवा व्यवसायाच्या संधी असतील, या त्याच्यापासून मिळवाव्या, ही माझी त्यामागची संकल्पना आहे। सर, तुमचं 50वं पुस्तक जे आहे रथ जगन्नाथाचं पुस्तक होतं, त्याबद्दल काय सांगाल? रथ जगन्नाथाचा हे अशाच एका अतिशय सामान्य कुटुंबातून फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये फार मोठं महाराष्ट्र नाही तर देश पातळीवरती काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या चरित्रावरचं हे पुस्तक होतं। या पुस्तकाचं लेखन करताना मला एक सामान्य कुटुंबातला माणूस म्हणजे देश पातळीवरती कशा पद्धतीने नेतृत्व घडू शकतो आणि भारतातले मला असं वाटतं जवळजवळ 7 लाख फार्मासिस्ट त्यांच्या संघटनेच्या अंडर काम करतात आणि नुसतं ते संघटनेसाठी काम न करता जगन्नाथ शिंदे नावाची ही व्यक्ती आज म्हणजे सोशल क्षेत्रामध्ये प्रचंड असं मोठं काम करते। त्यांचे सैनिकी स्कूल आहेत, फार्मास्युटिकल आहे, बाकी वेगवेगळ्या क्षेत्रात अशा ह्या व्यक्तिमत्वावरती मी हे आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमचे मित्र गौतमजी कोतवाल यांनी वेगवेगळ्या विषयावर 50 पुस्तकं लिहिले आणि त्याचा अर्पण सोहळा छत्रपतींच्या चरणी करण्याचं त्यांनी आयोजन केलं आणि त्या ठिकाणी मला खरंच अभिमान वाटला की एखादा सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा एवढं मोठं काम करतो, आज 50 पुस्तकं लिहिलीत त्यांनी, पुढे 100 इकडे त्यांची वाटचाल व्हावी आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। मी भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते। महासागर न्यूज।